जेवण करून राहिली वाटते. हा जेवण करून राहिली. या ना जेवाले. काय बनवलं बाप्पा जेवायला? ते आज नवीन बनवलं काही? हा मटणाची भाजी बनवली आणि भाकरी. जेवता काय? चालते का तुला? पाहू दे बरं. अमाय किती खोटी बोलतो गंगाबाई तू. बेसन खाऊन राहिली आणि मला म्हणतं का मटणाची भाजी बनवली म्हणतं. तुला माहित नाही का मला मटण गिटण चालते काय म्हणून? मला म्हणून राहिली कायची भाजी केली हो. काय करून मी? भाकर ना भाजी आपली. मला तुला माहित आहे मला पोळ्या पचत नाही. मग मी भाकर टाकत असतो एक आपल्या पुरती, नाही तर मग दोन टाकतो. एक सकाळी होते एक संध्याकाळी होते. लाडक्या बहिणीचे पैसे नाही आणायला चालत काय? त्याच्यासाठी आली मी तुला म्हणाले. मी म्हटलं आता लई दिवस झाले इकडे आली नाही मी आणि पैसे नाही आणले. म्हटलं आपण सोबत जातो नाही त्या नेहमी आणाले. चल म्हटलं चालशील तर. एकटीच चालली काय? नाही शालू आहे ना माझ्यासोबत, बाहेर उभी आहे ते. तिला म्हटलं चाल म्हटलं अंदर. तर ते म्हणे नाही म्हणे तूच जाय म्हणे. चांगलं नाही वाटत म्हणे कोणाच्या घरात सरकत झाले म्हणे. बरोबर आहे तिचं. असं डायरेक्ट कोणाच्या घरात जात असते काय? आवाज द्या लागते मग जा लागते. तुला समजत नाही पण रंजू अजूनही. जाऊ दे ना आपल्या आपणच आहे. माझ्या घरात जर तू आली तुम्ही काय तुला काय अशी म्हणून काय? माझ्या घरात तर चुली जवळ आलं ना तुम्ही म्हणत नाही कोणाले काऊन आली हो बाई म्हणून. येऊ आलं म्हणतो आलं तर आलं. दे ना मग तिला शिलायला आवड दे ना. येवा शिला अंदर. ये गंगाबाई बोलावून राहिले तुले. चाल ना गंगाबाई. चालत नाही काय पैसे आणाले? आता 2 महिन्याचे झाले बाई माझे जमा. मी अजून पैसेच नाही आणले. हे आली आता रंजूबाई चालतं काय म्हणे. चाल म्हटलं घेऊन येऊ. तुम्ही चालल्या जा बाई दोघी जणी. मी पैन मग कधी मग आनंद काय कुठं जाते काय पैसे? आपले पैसे आपल्या जवळच राहते कुठं नाही जात. अहो काढून घे ना. काढले तर पैसे घरात काही वाया जाते काय? आणि त्याच्यातून जर कटून गेले तर मग काय करशील? कटून जाते कधी कधी कोणाचे पैसे. म्हणून मी तर ठेवतच नाही. पैसे आले का मी काढूनच घेतो दर महिन्यात. महिने आहे बाबा जमा. मी पुरेच काढले. माय आहे ना रंजूबाई. मागच्या महिन्याचे आहे आणि हे महिन्याचे आहे. असे 2 महिन्याचे आहे माहिती 3,000 रुपये. काऊन तुला पैशाची गरज नाही पडत असते काय? का तू त्याच्यातच ठेवून राहिली पैसे? काढून घ्या लागते आपले पैसे आपल्याजवळ. पा पैशाची गरजही नाही पडत काय? आपल्यासारख्या गरीब माणसाला पैशाची गरज नाही पडत काय बाई? आपल्याला रोज आणा लागते रोज खा लागते. तर आता असं वाटते एक काय ना 3,000 रुपये येईल तर काही होऊन जाईल बा आपली वस्तू. म्हणून मी काढून नव्हती राहिली. काय घेतो बाप्पा त्या पैशात आता? पाहतो ना गंगाबाई काय घ्यायचं तर. आता गॅस घेतला बाई मागच्या वेळेस. आता म्हटलं हे घेऊन घेतो काय म्हणते त्याला टीव्ही गिवी एखादी पोट्टीसाठी जमा करतो म्हटलं पैसे. पण आता 3,000 रुपये काढले हे काही राहते काय? हे आले तर 17 गुंगाईवर आले. हे पैसे चालले जाते असेच आता. बसा ना मग जराशा. माझ्या जेवण उद्या मग चाललं जाऊ. मी येतो मग. जेवल्या घेवल्या का बस तशाच चालल्या हो माय खाली पोट. काही खाऊन घ्यायला पाहिजे होतं जरा जरा. म्या खाल्लं बा. म्या बोटही केले होते नाश्त्याले. तर यायला देऊन दिले पोट्टेला देऊन दिले. माझ्या पोट्टेला रोज काही ना काही पाहिजेच. त्याच्यासाठी करतो का नाही. मग मी एक प्लेट खाऊन घेतले. आता स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही मला एवढं. मी नाही खाल्लं बा काही. मी कधी सकाळी खातच नसतो गंगाबाई. मला कधी मग झोपच येते खाल्लं काही तर मी खात नसतो. जोपर्यंत माझे कामं होत नाही तोपर्यंत मी काहीच नसतो खात बा. घे ना मग जेवण अर्धी भाकर जेवून घे. आता जास्त आहे नाही बाई. 2 टाकले होते मी रात्री तर एक आहे. अर्धी जेव तू जेव अर्धी मी जेवतो. नाही नाही गंगाबाई मला जेवायची हेच नाहीये. मी माहिती आहे का जेवली तर आत्ता इथं झोपतो म्हटलं. मला तिकडे जाणे होणार नाही पैशासाठी. का हो गंगाबाई त्या दिवशी लग्नात काऊन नाही आली शांताबाईची इच्छा? काऊन तिच्यासोबत काही भिनसलं गिनसलं होतं का तुया? जाऊ दे ना आता काय ते गोष्ट काढतो हो. जाऊ दे ना तिकडे. कसं आहे बाई आता गावात कोणाला काही म्हटलं तर शांताबाईचीच कळ येते कोणाला. आपल्यासारख्याची काही येत नाही. मग बोलून म्हणून त्याला सांगून काही फायदा काय आपल्याला? नाही पण सांग ना मला तू. मी नाही म्हणत ना. काहीच नाही म्हणत कोणाला मी. काय झालं म्हटलं असं का तू नाही आली? बाकी सगळ्यात बाया होत्या ना लग्नात त्या दिवशी. मस्त झालं शांताबाईच्या पोरीचं लग्न. काय पाहा लागते बापा. जेवणाचं काय दिलं होतं ॲटम. बाबा बापा खाणं नाही झाले म्हटलं गंगाबाई. बरं केलं नाही झालं खाणं तर. आपल्याला आपली चटणी भाकरच गोड लागते. कोणाच्या इथं किती साजरं असलं तर आपल्या काय कामाचं आहे? तुला सगळे विचारे पण गंगाबाई कोण नाही आली गंगा कोण नाही आली गंगा कोण नाही आली. शांताबाईने विचारलं आम्हाला गंगा नाही आली काय म्हणे. मग तुम्ही काय सांगितलं तिले? म्या म्हटलं नाही आली. काऊन आम्ही तुला त्या दिवशी जाता जाता म्हटलं नव्हतं काय? चालू म्हटलं गंगाबाई तू काय म्हणे. हा येतो म्हणे मी. चला म्हणे तुम्ही म्हटलं ना. मग तू आलीच नाही. आता तुम्ही सांगा मला दोघी जणी. आता तुम्ही दोघी इथं बसले आहे. मी आहे तिसरी. आता तुम्ही सांगा मी जर तुम्हाला माझ्या पोरीच्या लग्नाची पत्रिका दिली नाही तर तुम्ही यान काय तरी माझ्या घरी लग्नात हळदीले बोलावलं नाही तरी यान काय माझ्या पोरीला हळद लावायला? नाही आम्ही कसं या बिनामानानं बोलावलं नाही काही नाही ना. पत्रिका नाही शेजारी राहत असेल तरी नाही येत माणूस. हा मग तसंच तर झालं ते. मला पत्रिकाच नाही दिली तिनं. तोपर्यंत तिनं मला हर गोष्ट सांगितली आली गेली सारं केलं. अन लग्न ये तर तिनं मला पत्रिका नाही दिली तरी मी जाऊ काय तिच्या घरच्या लग्नात? अन चल पत्रिका नाही दिली तर नाही दिली तरी मी गेली असती. पण तिनं मला हळदीच्या दिवशी बोलावले तरी आली काय? बोलावून नाही धाडलं म्हटलं तिनं मला. मग मला बोलावूनच नाही धाडलं तर मी कशी जाऊ तिच्या घरी हळद लावायला पोरीले? अन हळदीला गेली असती ना तर मी लग्नात न बोलावता गेली असती म्हटलं. पण एवढा फार कसं झालं गड्या? पत्रिका कशी नाही दिली तुला शांताबाईनं? काऊन तू ना शांताबाईचं काही झालं होतं काय? कुठं व माझ्यासोबत कोणाचं काही झालं नाहीये. मला तुम्हाला फक्त वाटतं असं गंगा भांडण करते म्हणून. पण मला कोणासोबत भांडण नाही झगडा नाही म्हटलं. सगळे चांगले बोलते माझ्यासोबत.
पण तिनं पत्रिका कोणी दिली हेच नाही समजलं. तिनं सांगितलं नाही पण शांताबाईनं का मी तिला पत्रिका नाही दिली का काही नाही म्हणून. ते कायले सांगन तुम्हाला, झिंडोरा पिटवून काय ते तिचा. मी पत्रिका नाही दिली म्हणून तिने तिचा उल्लू शिदा करून घेतला. आणि का माझ्या घरचे होते काय सगळेजण, मैसून पोरगी, हा गंगाराम भाऊ, माझी बहीण सगळे होते काय? हा होते ना त्या घरचे. मुन्नी दिसली, रश्मिता आमच्या सोबतच जेवली, तिथं बसली. आणि गंगाराम भाऊ आम्हाला विचारायला आले होते, गुलाबजामुन देऊ का म्हणे तुम्हाला, हे आले होते. आणि सगळे ते पोरगे होतं, सुने होती, सगळेच तर होते. मग त्याला दिली ना पत्रिका तिकडे. आणि ते माझी बहीण ते जशी काही बायको होय, हा सोबत सोबत जाते, सोबत सोबत येते, पत्रिका देते तिथंच कोणी तर ते सोबत जाते लग्नाले. नाही हो गंगाबाई, तसं किसं काही नाही हो त्याचं. काही बोलत नाही, चालत नाही, म्हणत नाही, काहीच नाही. दूर दूरच आहेत बिचारे, काही घेण्या देण्यात नाही आहे कोण्या गोष्टीत. आता फक्त ते एका ठिकाणी राहून राहिले एवढंच आहे. थांब येतो मी ताट ठेवून, आता धकून नाही राहिलं मला जास्त, जेवढं धकाच होतं तेवढं खाल्लं. जेवून घे ना हो, जेवून घे ना, थांबतो ना आम्ही जरा भर. नाही ना, धकलं तर पाहिजे बिचारे, भूक नाही लागली ना अजून बरोबर, मग खाऊन घे ना अजून तिकडून आली म्हणजे. बरं चाल मग, गंगाबाईच्या जीवावर आलं हो शालू आता. हा आता ही म्हणते शांताबाई एखाद्या दिवशी जाऊन, म्हणून त्यामुळे पत्रिका नाही दिली असं तसं बोलणारच आहे. जाऊ दे ना, आपण जे खरं होतं ते बोललो बाई, आपण काही खोटं नाटं बोललो का तिच्यासोबत? कुठं चालली माधुरी तू आता? मी जातो ना जराशी किचन मध्ये, करू लागतो ना आता आईले. करू लागतो ना, देतो ना, काही नाही. चुपचाप आराम कर. 15 दिवस आराम करायला सांगितलं डॉक्टरनं. आराम कर. पहिन त्या घरातलं काय करायचं काय नाही तर एवढे दिवसाचं करून राहिली आणि ते 8-15 दिवस नाही करू शकत काय? आता ऐकून होऊन नसन राहिलं ना, आईले लय भारी चाललं असं काम करायला घरातले, थोडं थोडं करू लागतो म्हटलं. सगळं होते ऐकून, काऊन नाही होत ऐकून? ऐके बहिणी विके बहिणी काम करावंच लागते, काय फरक पडून राहिला? हा आतापर्यंत त्या केला, आता 15 दिवस आई करून. ते पाहुणे आले नाही का रुपाली त्याच्या घरचे? नाही ना, माझ्या बिन कालच यायला पाहिजे होतं त्यानं. आज अजून आले नाही, कालही आले नाही. काऊन तर काय माहित, विचारतो बरं मी रुपालीला तो. आता तुम्ही गेले असते तुम्हाला माहित झालं असतं काही, तुम्ही गेलेच नाही. तुम्हाला म्हटलं मी त्या दिवशी थोडेसे जावं म्हटलं. हा बरं वाटत असते पोरीचा भाऊ गेला तर, ते लोकांना जर म्हटलं तर ते भाऊ नाही आला असं नाही तसं नाही तर मग. माधुरी घरी कोणी होतं नाही, त्यावर लक्ष द्याले, तब्येत चांगली नव्हती म्हणून, नाही तर गेलो नसतो काय, दोघेच जण गेलो असतो. दिवसभराची गोष्ट होती, मी काय कुठे जात होती काय, घरातच राहत होती, झोपली. खाल्लं पेल्लं असतं झोपून गेली असती, पण तुम्ही गेले असते तर बोल नाही राहिला असता. हा काही नाही बोलत ते, कायसाठी बोलणार आहे ते लोक? कोण नाही बोलत, मी पाहून घेऊन बोलले गेले तर. मला इथं कधी झोपल्या गमून नाही राहिलं, चांगलं नाही वाटून राहिलं. मी अशी झोपली राहीन कधी तर लय बिमार पडून जाईल. आणि घरात कशी थोडंफार करण ना तर चांगली होऊन जाईल म्हटलं माझी तब्येतच लवकरच. मी तर म्हणतो तुले मामीजीच्या घरी नेऊनच घालून द्याव, तू आईच्या घरी तेच बरं राहील. कारण का इथं तू सही करशील काम करायला, तिथं गेली तर चुपचाप बसशील, म्हणून म्हणतो का तिथंच नाही घालू का तुले? आता काय लेवा, आता नाही जात मी, आता राहू द्या, मग जाईन लागन तो 8 दिवसासाठी, पण आता नाही जात. वहिनी कशी तब्येत आहे आता तुमची? चांगली? हा रुपाली ताई चांगली आहे माझी तब्येत आता. ते कसं कमजोरी खूप आली होती मला, ती लय दिवसची होती अंगात, पण ते कसं माहीत नाही पडून राहिली होती. आता ते डॉक्टरने सांगितले म्हणून माहीत पडली. तरी तुम्ही ना वहिनी औषध पाणीच घ्यायला पाहत नाही, औषध घ्यायला नाही पाहिजे काय? तरी तर माझ्या दादा लय काळजी घेते तुमची, आणि सगळेच जण काळजी घेतो आम्ही तुमची. नाही तर काय नाही बाबा, काय केलं असतं तुम्ही तर. अरे रुपाली, पाहुणे आले नाही, कालही नाही आले, आजही नाही आले, काऊन बटा? पाहुणे नाही आले नव्हतं पाहिजे काय? आज सांगितलं होतं का त्याला 2-4 दिवस येऊ नका म्हणून? हा दादा, त्याला सांगितलं होतं 2-4 दिवस उशिरा या म्हणून, थोडंसं अडचणीचं आहे ना, आणि मग या म्हटलं तुम्ही, तर म्हणून ते थांबले आहे. असं असं, मग कधी उद्या येते काय? आता काय माहित, उद्या येते का परवा येते तर माहित पडते. आले म्हणजेच माहित पडत आपल्याला. फोन येईन ना आले तर, नाही आले तर मग नाही येणार फोन. नाही आले तर म्हणजे कोण येणार नाही आहे काय? याच लागन ना, ते येईनच ना. नाही नाही तसं नाही दादा, आले तर म्हटलं फोनच करन असं म्हणून राहिली मी. त्याचा उलटा अर्थ नाही हो, म्हणजे बा त्याला जेव्हा निघन तर मग फोन नाही करण काय मला इथं, का तू तयारीत राह बा, आपल्याला जा लागते असं तसं म्हणा ना. मग काय म्हणते मग नंतर काय केलं होतं मग पहिल्यांदा तुम्ही घरी तुमच्या? काय विचारता वहिनी तुम्ही आता? लोकांच्या इथं रवा भाजते, मला ते इथं गुलाबजामुन करायला लावले माझ्या सासूनं. गुलाबजामुन कोण करायला लावत असते? काही मूर्खासारखे करते, खाल्ले नाही का त्यानं कधी गुलाबजामुन? काय मी दादा, नसन खाल्ले ते ना कधी म्हणूनच कधी, आणि केले तर केले, चांगले नाही केले म्हणून म्हणे. जाऊ दे म्हटलं, नाही केलं तर जसे आले तसे केले. मी काही कधी केले होते का वहिनी इथं? नाही ना, मी तुम्हाला तेच तर म्हणू, काही एक एक वस्तू शिकून घ्या ननदबाई. तुम्ही ऐकायला खालीच नव्हत्या. मी काही करतच नाही, मला करायच नाही लागत, विकतच आणू असं तसं म्हणे नाही का तुम्ही? रवाई भाजायला लावला ते ना मला, गुलाबजामुन करायला लावले, दोन्ही कर म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, मग केले बा. मग केले तर केले, मग आता केले तसे खाऊन गेले पाहिजे. मग हे कच्चेच आहे, मग जमलेच नाही, म्हटलं जाऊ दे, जसे जमले तसे केले म्हटलं. तेच तर मी आजीला विचारू केले, बरं झालं आजी होती सोबत. जाऊ द्या, कुठं कसं ना कुठं कसं असते, चालूच राहत असते. तू काही काय करून राहिली हो तू इथं? हा कोण नसे जरा 2-4 पोळ्या घ्या टाक ना बाई हो. हा मी काय काय करू, एकटी धावपळी होत ना ऐकून जास्त. कर बरं, माझे पाय दुखते तिथं उभं राहू. आई टाकतो ना, काऊन एवढी गडबड करतो तू? टाकतो मी, थांब, साडी बदलून येतो बा, आणि मग टाकतो. साडी खराब होऊन जाईल नाही तर नवीनवाली. आता आम्ही काही साड्या सोडू स्वयंपाक करतो काय? राहू राहिली साडी, काय फरक पडते? चांगली गुंडून घे तिले, वरता न कर स्वयंपाक.
आई तुमच्या आणि आमच्यात फरक आहे म्हटलं. तू रोज साडी घालतो, तुझी साडी खराब नाही होत. आणि मी काय रोज घालतो काय? एखाद्याच वेळेस घालतो ना. मग माझी साडी तर पुरी खराब होऊन जायची होय, नवीनची नवीन. किती महागाची साडी आहे माहित नाही का तुला? कपडाच खराबच होत असते आज नाही उद्या, त्याच्यासाठी काही एवढं जुरा लागते काय? आई खराब होते बरोबर आहे, पण एकदम एका ह्याच्यात खराब करून टाकन काय? 2-4 डाव तर घालून मन निघालं पाहिजे मायवाला. आई मी टाकू देऊ काय पुढे 2-4? आता टाक म्हटलं तर पोरकं घुमवते, त्याच्यापेक्षा नाहीच म्हणत आता. नाही नाही, तू काय टाकतो? तू आराम कर बापा, तुला आराम सांगत आहे डॉक्टर ना. आराम कर तू. आहे मी करायला करतो, आणले हात आहे आम्हाला. मी डबल पैसे लावणार नाही माधुरी. तब्येत जर खराब झाली तर सांगून देतो मी. तू कामं कर करी. तुला आराम सांगितलं तर चुपचाप आराम कर, नाही तर बरं नाही करत. आता म्हटलं 2-4 पुढे टाकून देतो. काहीच गरज नाही आहे. चक्कर येते तुला उभे उभे ना. मग झोपली राहते चुपचाप. आई मामी गेल्या काय मग गावाले? नाही आहे ना, जेवण घेऊन करून जाईन म्हणे. जायचे आहे अजून. आई मग मामीला म्हणणं टाकून घ्या म्हणा मामी 2-4 पुढे. मी म्हणू काय? हा मनवर म्हणते मामीले. मला तर बस मायावर तेव्हाच करून धावते ती. तू म्हणून काय बरं जरा तिले. बरं मी म्हणतो, तू नको टेन्शन करू, मी म्हणतो. रुपे तू चाल बरं तिकडे, त्यासोबत काम आहे मला. हा येतो चाल. काय झालं बाई, कोण ते इकडे आणलं मला? कायसाठी? कोण मला दादा वहिनी सोबत काय बोलूही नको म्हणतं काय आता? मी बोलासाठी नाही म्हणत तुले. तू तिथं जाऊन जास्तीचं बोलून राहिली. कायले सांगून राहिली फालतूच्या गोष्टी? माझ्या सासून असं म्हटलं, माझ्या सासून तसं म्हटलं म्हणून. सांगू नको म्हटलं ना त्याला काही. आई त्या मला काय नाही सांगायला लावलं, हेच नाही सांगायला लावलं ना मी सासू अशीच बोलली म्हणून. आणि मी ते सांगून राहिली होती काय? मी त्याला हेच सांगून राहिली फक्त का गुलाबजामुन करायला लावले मला, परसादही भाजायला लावला, असं तसं हेच सांगून राहिली ना. मग काहीच नाही सांगू काय दादा वहिनीला? ते काय घरातले वहिनी काय? होय, पण गोष्ट वाढते ना मग. तेवढं नाही समजत काय तुले? गोष्ट जर वाढली नसती, समजदार असतं ते भाऊ, तर मग म्हटलं असतं जाऊ दे बाई कर. दे सांगून त्याले. पण तुला माहित नाही का त्याचं काम कसं आहे तर? आई तुला सांगू काय मी एक गोष्ट? पहिली गोष्ट तर दादापासून लपवून तू पहिली मोठी गलती करून राहिली. तू सांग मला, मायनं म्हटल्याबरोबर रुपेशराव येऊन राहिली काय? आता प्रॉब्लेम आहे सांगून दिला त्या दादाले. कितीक दिवस प्रॉब्लेम लपवशील? हा कितीक दिवस सांगशील? 2-3 दिवस ना. मग नाही चालले 8-15 दिवस तर मग काय सांगशील? मग काय जबाब देशील? मग तर गोष्ट जुनी होऊन जाईल ना तोपर्यंत. त्याच्यापेक्षा आता सांगून दिलं, नवीन नवीन आहे तोपर्यंत जमते ना. अहो माय मलाही समजते का त्याच्यापासून लपवायला नाही पाहिजे होती म्हणून गोष्ट, पण काय करू, लपवा लागते मजबुरीनं. मजबुरी आहे. असं वाटते का पोरीचं चांगलं करायला जाऊन पोराचं वाईट नाही झालं पाहिजे, म्हणून मी चुपचाप उगी मुगी राहून राहिली मुंग गिळून. तुला माहित आहे का माझ्या मनात अंदर किती वेदना होऊन राहिल्या तर? हा काय आताच पोरीचं लग्न झालं आणि घरातले लोक चांगले नाही मागून राहिले, तर तिथं नांदायला गेल्यावर काय करतील बाबा हे लोक? आई काहीच नाही करत ते. तुला सांगतो मी, माझी सासू तशी दिसते ना तशी हाय नाही म्हटलं ते. हा दिसते, त्या दिवशी खूप दिसली तुले, पण तेवढा भार नाही आहे ते. ते बरोबर म्हटलं आपल्या यानं चालते म्हटलं. ते कसं आहे काय आहे बरोबर पाहते ते. असं काम आहे माझ्या सासूचं. आणि मी माहिती आहे काय बाद जागेवर आणतो म्हटलं तिले. तुला काय वाटते? तिले मी जागेवर आणल्याशिवाय राहतच नाही. त्या जरासा जवायला फोन करून नाही लावला रुपये? माहित पडलं असतं काय झालं काय नाही आपण आल्यावर. हा येतो म्हणते नाही म्हणते. अहो आई येते ते. मी तुला सांगतो ना, मी गॅरंटी देतो, लिहून देतो. ते येते. रुपेशजी माझ्यासोबत माझ्याशिवाय राहू शकतच नाही म्हटलं. हा त्यानं असंच नाही लग्न केलं माझ्यासोबत. पण ते आता आई बोलून राहिली असं ना त्याची, ते थोडंसं मन थंड व्हायचं असन म्हणून ते थांबले आहे. पण मला माहित आहे का ते येतेच म्हणून. मला 2 दिवस झाले त्याचा फोनच नाही आला तिथून आली तेव्हापासून. ना मी डेली केला. माहीत पडन आता फोन येते नाही येत. नाही येईन तर नाही येईन तर येईन. तू टेन्शन नको घेऊ जास्त. काय टेन्शन नको घेऊ म्हणतो? एवढा मोठा पैसा गेला, हा त्याच्यानंतर इज्जतही गेली. पोरीचं लग्न होऊन पोरगी घरी बसली राहिली. कसं वाटन ती? काय म्हणून लोक आपल्याला? हा पोरीचं लग्नच कायले केलं म्हणून, मनानच केलं म्हणून पोरीनं लग्न, आणि घेतलं म्हणून नुकसान करून. असे नाही बोलतील काय? आई लोक 3 दिवस बोलत असते. 3ऱ्या दिवसाच्या नंतर 4थ्या दिवशी बोलतच नाही म्हटलं आई लोक काही. हा विसरून जाते म्हटलं 3रा दिवस झाल्यावर. म्हणून तुला म्हणतो मी का तू टेन्शन घेत जाऊ नको. जे होते सगळं चांगल्यासाठी होते म्हटलं. आपल्या नशिबानंच होत असते जे काही होत असते ते. काय माहित बाबा, मला विचार येऊन राहिला, सारा विचार पडून गेला. हा का ती ही नशी भेटली, इकून माझी भावजाई मला अशी टोमणे मारते, इकून हे सून बापा अशी. माझ्याच नशिबात होते काय सारे लोक असे काय माहित. हा सुनही जसा अंत पाहून राहिली मी. का कामा धंद्याला तर मला जसा सहारा पाहिजे ते नाही. आई वहिनीच करते सगळं, तू टेन्शन नको घेऊ. त्याची तब्येत चांगली होऊ दे तोपर्यंत कर. असं समज का रुपाली आहे इथं, रुपालीची तब्येत खराब आहे बा, रुपाली झोपली आहे आणि मी करून राहिली. सून आहे म्हणून तू समजूच नको आता. हा मलाही समजलं आई. मी लय बोलली वहिनीले तुला सांगतो, पण वहिनी मला शब्द नाही बोलल्या. जसं आता माझी सासू मला एवढी बोलली आणि मी काहीच नाही बोलली ना, बस तसं आई आज मला लय बेकार वाटलं. त्याच्याहून मला असं वाटलं का वहिनीले किती बेकार वाटत असं आपण बोलतो तर. तू किती बोलतो बाई वहिनीले? नाही करते गिरते म्हणत हे, मी असं नाही म्हणत करत नाही म्हणून. आतापर्यंत तिनंच केलं, हे लग्नाचं आटा बुटं बाई तिनंच केलं. त्याचीच कसर वेसारी आली तिले. हा पण तिने एकाएकी दुखणं काढलं म्हणून माझं मन जरासं नाराज झालं. आई दुखणं सांगून येत असते काय कोणाचं? हा आलं आलं काय आहे त्याच्यात? आता होऊ त्याची तब्येत चांगली. जेवढं तू प्रेमानं वागशील त्याच्यासोबत तेवढी त्याची तब्येत चांगली होईल लवकर. ठीक आहे बाबा करतो आता. थोडी तसाच म्हणते तू तशीच म्हणतो. आता करा तर लागन. कधी कधी लेकराईच्याही म्हणून ऐकून घ्या लागते आपल्याला. आई करतो म्हणजे कराच लागन तुले. तू तुझ्या सोनीचं करशील तर तुझी सोन तुझ्या करण म्हटलं. मग तुले म्हातारा होणंच आहे. आता
आता होते म्हणून काय झालं, नाही झालं 5-6 वर्षानं म्हणजे मग कोण करत जाईल. आता करत जाईल जराशी बहिणीची कदर करशील तर दादा खुश राहील म्हटलं. आणि दादा खुश राहील तर पुरं घर चांगलं राहील. नाही, ही गोष्ट दादापासून लपून ठेवून फायद्यात नाहीये. दादाला सांगणं जरुरी आहे. कोणती गोष्ट आहे रुपाली? सांग बरं मला कोणती गोष्ट होतं. लक्षात येऊन राहिली मग जरा पण आता तू सांगतोय तोंडानं. दादा मी सांगणारच होते तुला गोष्ट. हे आईनं नाही म्हटलं म्हणून मी चुपचाप राहिली. दादा आम्ही तिथे गेलो का नाही, तुला तर मी सांगितलंच तर चांगली नाही वागली म्हटलं. आणि लगेच म्हटलं काय म्हणते तर मला गुलाबजामुन करायला लागले दुसऱ्या दिवशी म्हटलं का नाही, तिथे सांगितलं तुले. तर तेवढीच गोष्ट नाही आहे दादा, लय मोठी गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे? कोणती गोष्ट होती सांग मला. अरे दादा त्या दिवशी हे घ्यायला आले का नाही मला, आई बाबा मामी सगळे घ्यायला आले का नाही. तर तू नाही आला त्या दिवशी. तू वहिनी तू यायला पाहिजे होता दादा त्या दिवशी. मजा चालली असती चांगली. मग काय झालं समोर? तर निघाच्या वेळेस मग आई काय म्हणते आता जातो म्हणते आम्ही पोरीला घेऊन. उद्या तुम्ही पाठवून द्या म्हणते पोराले म्हणते. कोणाकोणाला घ्यायला पाठवतात असं म्हटलं आई ना. बस असं म्हटल्याबरोबर माझी सासू काय म्हणते दादा, काय म्हणते सांग ना. माझी सासू काय म्हणते दादा माहित आहे म्हणे, तुम्ही म्हणे गोप नाही दिला म्हणे तर गोप द्या म्हणे. नाही तर मग म्हणे इथून म्हणे आमच्या इथं पद्धत आहे म्हणे का पोरीला आणायला जो जाते तर त्याला खाली हात नाही पाठवत, गिफ्ट द्या लागते बा काही सोन्या गिन्याचं असं द्या लागते बा. अशी पद्धत आहे म्हणे आमच्या इथं म्हणे. तर ते पद्धत फॉलो करा म्हणे तुम्ही, तरच म्हणे मी पोराला पाठवतो म्हणे पोरीला घ्यायला. नाही तर नाही पाठवत म्हणे खाली हात जर येत असून तर. अरे बापरे, असं अशी म्हणे तुझी सासू नाही. आणि हे लग्नाला म्हणा एवढा मोठा पैसा लागला, ह्या का तुझ्या बापान लावला काय म्हणा मग? का तुझ्या खर्च आहे म्हणा ह्या पैसा त्या दिला म्हणा लग्नाला? 1 रुपयाने खर्च केला म्हणा तुम्ही, तुमच्या पुरता केला म्हणा तिकडे. बाकी सगळं कपड्या लत्तेपासून लग्न तर आम्हीच केलं म्हणा. हा जास्त वाया नको जाऊ म्हणा, नाही तर पोरगी घेऊन येईन. एक वेळ नाही लागणार म्हटलं मला काही करायला. नाही त्या दिवसपासून मला गोष्टही सांगून राहिली तू जराशी. अरे काय सांगू गोपाल, ते स्वभाव आहे एक तर गरम. मॅम म्हटलं बाई उचनीच काही झालं नाही पाहिजे म्हणून मी तुला गोष्टच नाही काढली त्याजवळ कोणती. म्हणून नाही येऊन राहिले वाटते रुपेशराव नाही. आणि तुम्ही माझ्यापासून लपून राहिले. किती दिवस लपून होते काय माहित. दादा एवढं मला माहिती आहे, गॅरंटी आहे का रुपेशजी येते म्हणून. ते आता 1-2 दिवस थोडंसं असं त्याच्या आईने त्याच्यात भरलं डोक्यात, पण ती येते मला नाही आली एवढं मला माहित आहे. बरं ठीक आहे ना, 1-2 दिवस वाट पाय. नाही आले तर सरका त्याच्या घरी जातो. हो असे कसे काही इथं काही येणे उघडलं आहे आम्ही का बस पोरगी नेली आणि टाकली. हे धंदा नाही आहे आमचा कोणता. सांगतो ना त्याला मग पोराले सांगतो ना, मायले सांगतो ना, बापाले सांगतो जाऊन. दादा माझा सासरा चांगला आहे. माझा सासरा शब्दाने बोलला म्हटलं, चांगल्याच बाजूने बोलला राहू दे असं तसं आहे म्हणून. नवराईनी त्याचे टेन्शन नाही आहे, फक्त ह्या बाईचं माझ्या सासूचं टेन्शन आहे दादा. चला बा माझी बहीण भाऊ, असं आहे आता गोपालने माहीत झाली गोष्ट, हिला म्हटलं होतं सांगजो नको. आता तो शांत बसते काय? नाही बसत शांत. चला मग पहा आता उद्याचा व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.